जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय 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 राम कृष्ण हरी, भावाहंकार निशिघणदाट, गुरु वचने फुटली पहाट, माता भक्ती भेटली बरवंट, आणि तिने मार्ग दाविला चोखटगा. एक गंमत अशी आहे अभंगामध्ये. पहिली भूमिका एक अशी होती मागच्या कीर्तनाची, की माणसाच्या जीवनामध्ये अहम कर्तृत्व ना अहम ज्ञातृत्व याच्यामध्ये जीव अडकलेला आहे. विद्वान मंडळींना अहम ज्ञातृत्व आहे आणि सामान्य माणसाला अहम कर्तृत्वाचा अहंकार आहे. ज्ञानवानांना वाटतं आम्ही ज्ञानी आहोत, हाताने काम करणारा वाटतं आम्ही काम करणारे आहोत. अशी दोन्ही माणसं दोन ठिकाणी अडकून बसलीत. फक्त अडकत नाहीत कोण? ज्यांच्या चित्तात अहंकार नाहीत ते, नाही का? म्हणून एक प्रमाण दिलं होतं. पंढरीच्या वारकऱ्याचं वर्णन करताना महाराज म्हणाले, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका, पंढरीच्या लोकांनाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. फार सुंदर सांगतात तुकोबाराया की पंढरीचे वारकरी आहेत त्यांच्या चित्तामध्ये अहंकार नाही. आता तुम्ही म्हणाल आम्हाला काही दिसतात ज्यांच्यात आहे ते वारकरी नाहीत. म्हणजे तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊन मोकळं झालं, म्हणजे पुन्हा किटकिट नको, नाही का? एखादा मनुष्य म्हणेल मला बा तुम्ही बघितलं त्याच्यात फार अहंकार आहे, म्हणजे अजून 100% वारकरी नाही. काय वारकरी होण्याच्या मार्गाकडे आहे, पण अजून वारकरी. एका माणसाने मला मोठा मार्मिक प्रश्न विचारला. काय म्हणले ते तुमचे वारकरी असं का करतात? अरे म्हटलं तुझ्या असं कसं लक्षात आलं नाही? माळ घातली म्हणजे काही टोकाचा वारकरी झाला असं नव्हे. माळ घातली म्हणजे चांगल्या मार्गाला पडलेलं पहिलं पाऊल आहे. एकदम 100% अपेक्षा करतोच कशी, नाही का? तेव्हा वारकरी चुकतोय या शब्दाचा अर्थ चुकतो असं नव्हे, सुधारून चुकतोय. काय कळलं? तेव्हा तसं काही वाईट ग्रहित धरायचं काही कारण नाही. अहो लग्न झालं या शब्दाचा अर्थ संसार झाला नाही, खऱ्या अर्थाने संसाराला सुरुवात झाली. काय म्हटलं मी? आता संसाराला ज्या मुलीकडून सुरुवात झाली तिच्याकडून जर आजीबाईची अपेक्षा केली तर होणार कशी? म्हणजे होणं अशक्य आहे. कारण का? तसं थोडस कन्सेशन द्या. एकच भाग चांगला आहे की जेव्हा मनुष्य माळ घालतो, जेव्हा वारकरी होतो, सन्मार्गाकडे जीवनामध्ये पडलेलं पहिलं पाऊल आहे ते. हाच त्याच्यातला मतितार्थ आहे. काय पण याचा अर्थ असा नव्हे की त्यांनी माळ घातली की लगेच तो ज्ञानेश्वर महाराज झाला, त्यांनी माळ घातली की लगेच तो तुकाराम महाराज झाला. कारण का? माळ घातल्याबरोबर जरी आज घातली तरी पूर्व संस्कार अनेक जन्माचे असतात. माणसाची वृत्ती इतकी लवकर बदलत नाही. पण एक आहे चांगलं ना, बदलण्याकडे पाऊल पडलं ना पहिलं, हा महत्वाचा भाग आहे. म्हणून पुन्हा मला प्रश्न विचारू नका की ते तुमचे वारकरी असे कसे वागले. वारकरी आहेत तसे जरी वागले, अहो शाळेत गेल्यावर 100 मार्काचा पेपर असला म्हणजे 100 कुणाला पडतात, नाही का? काही ना मार्क पडतात नापास होतात, तसं काही वारकरी नापास होतात पण मार्क पडतायत, हे काय कमी आहे?
नाही का? अहो, अगदी शाळेत न जाण्यापेक्षा शाळेत जातायत हे काय कमी आहे? पण चुकीचं ठरेल. वर्गात जर 50 मुलं असली आणि 50 मुलांच्याकडून प्रत्येकाला 50पैकी 50 किंवा 100पैकी 100 मिळावे ही जर अपेक्षा केली, जगराटीच तशी नाही. जगराटी निराळीच आहे. जगराटीमध्ये कुठेतरी कमी जास्ती हे असतच. पण एक आहे, वारकरी झाल्यानंतर एक आहे, निश्चित खात्रीने सांगेन की उत्तम मार्गाकडे पहिलं पडलेलं आयुष्यातलं पहिलं पाऊल आहे. आणि त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी असं तुकाराम महाराजांनी का सांगितलं हे तुमच्या लक्षात येईल. काय सर्व जर तुकाराम महाराजांच्या इतके परिपूर्ण झाले असते आणि सर्वच राजकीय मंडळी जर महात्मा गांधी झाले असते तर आजची देशाची परिस्थिती ही आली नसती. साधं सरळ आहे हो त्याच्यात. नाही म्हणजे ह्याच्यात काही टीका वगैरे नाही. वस्तुस्थितीचं वर्णन करणे टीका नाही. वस्तुस्थिती आहे की सर्व जर महात्माजी झाले असते तर आजची परिस्थिती आधी झाली असती का? नाही. तसं सर्व जर तुकाराम महाराज झाले असते तर तुम्ही कुणापुढे बसला असता? तेव्हा समाज एका ताटात सुद्धा विविध प्रकारचे रस असतात की नाही. मीठ आहे, खारट आहे, आंबट आहे, तिखट आहे. तसं समाज म्हटल्यानंतर पण एक आहे, जेवण वाईट का होईना पण वाढलं हे काय कमी आहे? एखाद्याच्या घरात आम्ही गेलो, नसेल त्याची बाई सुगरीण, गेल्यानंतर भुकेच्या वेळेला तिने आपली भाकरी विक्री वाढली, काय मेथीची भाजी होती वाढली, जरा मीठ जास्ती झालं होतं. हा बाहेर आला म्हणला काय जेवायला गेलो, म्हणले भाकरी मेथी. अरे म्हणले वेड्या असं का गृहीत धरतोस, भुकेच्या वेळेला वाढलं हे काय कमी झालं? हाकलून तर दिला नाही ना. अरे मागच्या काळामध्ये सगळे हलकलूनच देत होते, ह्यांनी तुला जवळ घेतलं ना. काय कळलं का नाही? अरे एक काळ समाजाचा असा होता की भीक सुद्धा 3 फुटावून टाकत होता. आज तुला कसं का होईना वेडी वाकडी जाड भाकरी का होईना पण वारकरी संप्रदाय वाढतोय ना. दारातून कोणा परत तर पाठवत नाही ना. ही काय कमाई कमी आहे? विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून अशी कोणी अपेक्षा करू नये. वारकऱ्याकडे बघताना अगदी त्याला 100 डिग्री लावून बघू नका. याचा अर्थ एक महत्वाचा आहे की त्याचं आयुष्यात उत्तम मार्गाने पडलेलं पहिलं पाऊल आहे. मी काहीतरी मागच्या कीर्तनात सुद्धा तुम्हाला सांगितलं असेल. गौतम बुद्धाला एकाने प्रश्न विचारला, काय की म्हणले महाराज मुक्कामाला कोण पोचेल, परमपदापर्यंत जाऊन कोण पोचेल? ते म्हणले योग्य दिशेने ज्याचं पहिलं पाऊल पडलं तो. तसं वारकरी संप्रदायात आला या शब्दाचा अर्थ योग्य दिशेने पडलेलं पहिलं पाऊल आहे, मुक्काम नव्हे. आळंदीचं प्रस्थान झालं म्हणजे पंढरी आली नाही. काय म्हटलं मी? प्रस्थान झालं म्हणजे पंढरी आली नाही. आळंदीतून बाहेर पडला, पुण्यात आला, सासवड आलं, जेजुरी आली, वालं आलं, असं करत करत 20 दिवसांनी पंढरी येते. आणि धक्केबुक्के खात देव भेटावा लागतो. आणि धक्केबुक्के न खाल्ले तर देव दिसतच नाही. काय कळलं? संसार जर सरळ असेल तर देव कळतच नाही. कमी जास्ती झालं तर देव आठवतो. मला सांगा, हे आमच्या दगडूशेठ गणपती महाराज एवढे श्रीमंत कसे झाले? सगळ्यांना धक्के बसतायत म्हणून ना, नाही का? अहो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती. मग एवढा श्रीमंत कसा श्रीमंत? धक्के बसतायत म्हणून आले. गणपती बाप्पा धक्का वाचवा. म्हणून तुमची नाव जर धक्क्याला लागायची असेल तर संत संगतीत या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सर्व तुमच्या मनासारखं घडलं असतं तर कोणी परमार्थ केला असता? संकष्टी चतुर्थी कुणी केली असती? नाही का? कुणी केली नसती. कुणी गणपतीकडे डुंकून बघितलं नसतं. जसं एक उदाहरण सांगतो तुमचंच. तशी आता ही उन्हाळ्याची सुट्टी लागते बघा. उन्हाळ्याची सुट्टी लागल्यानंतर असं घडतं ही मुलं लहान खेळायला बाहेर पडतात. आणि आईची आठवण केव्हा होते माहितीये का? भूक लागल्यावर. सकाळी जे बाहेर पडायचं, सायकल घ्यायची, नाही तर कुठेतरी जायचं, दुपारी 12-1 घरी यायचं. आई जेवण झालं की नाही? लवकर वा. मग ती म्हणते अरे कुठे गेला होता? सकाळपासून गाव फिरत होतास, कुठे गेला होतास? आता आलास होय? भूक लागल्यावर. आणि एकदा का बाहेर पडला की संध्याकाळी बाप यायच्या टायमाला घरी.
आणि असे कैक दिवस जेव्हा जातात तेव्हा ती आई म्हणते, अरे तुझ्या जीवाला काही लाज वाटते का? अरे सुट्टी आज इतके दिवस झाली, एक 5 मिनिटं तरी माझ्याजवळ बसलास का? भूक लागल्यावरच माझ्याकडे येतोस, एरवी येत नाहीस. काय कळलं नाही? नीट कळलं का नाही? तसं भूक लागल्यावरच जर गणपतीकडे आलात तुम्ही, आईला जर एवढं कळतं तर गजाननाला का कळू नये? काय? आणि सतत तिच्या सहवासात राहून, म्हणून नड लागल्यानंतर वारी ठेवली नाही, नियमित वारी ठेवली आहे. पंढरीच्या वारीचं कौतुक हे नियमितपणाने जा. नड पडली म्हणून जाऊ नये. ज्या माणसाचे आपले संबंध नडीचे नसतात, मित्रत्वाचे असतात, तो असं म्हणत नाही, हा बघा आला आता नड पडल्यावर, असं नाही. आणि जो कधीतरी दारात येतो की नाही त्याच्याबद्दल माणसं म्हणतात, आज कसे वा फिरकला. साधा माणूस जर हे म्हणतो तर गणपती म्हणणारच, आज कसा बाई फिरकला. म्हणजे याचा अर्थ काहीतरी नड, पण नित्य नेमाचा जर सहवास असेल, जे आपण सांगतो हरिपाठ म्हणा, नामस्मरण करा, देवालाही कळतं हा नेमातला आहे. आणि जे नेमातला असतात त्यांचा सहसा नेम चुकत नाही, तो अचूक असतो. म्हणून नेम चुकू नये. शिकारीचा एक नेम असा आहे, नेम जर चुकला तर शिकारी शिकार होतो वाघाची. काय म्हटलं मी? शिकारीचा एक नेम असा आहे की शिकार करताना ज्या शिकाराचा नेम चुकला तो त्या वाघाची शिकार झाला. म्हणून नेम चुकू नये. म्हणून नामन संडो नेमान टळो निर्धारी, आणि जैशी पतिव्रता प्राणेश्वरी विणवी भानुदास अवधारी गा विठोबा विठाला विठाला विठाला. हो, आणि म्हणून या ठिकाणी जो अभंग आहे इथे महाराज सुंदर सांगतात, बाबा. या बाबा शब्दावरच आपलं फार मोठं गंमत झाली होती त्या कार्यक्रमात. बाबा, अरे बाबा, अरे बाबा, अरे बाबा, म्हणजे त्या बाबा म्हणण्यामध्ये इतकी मजा आहे, अर्जव आहे. कळलं का रे बाबा? अरे आता गेली की लाकडं पुढे, केव्हा कळायचं? अरे बाबा काय असतं? बाबा शब्दाचा अर्थ असा असतो, आयुष्य गेलं तरी ज्यांना कळत नाही. लहानालाही बाबा म्हणतात आणि म्हातारपणी हे आमचे बाबा. म्हणजे मोठी गंमत आहे. काय म्हणजे लहानपणातली जी पारमार्थिक वृत्ती होती ती शेवटपर्यंत गेली नाही, म्हणून शेवटपर्यंत बाबा. काय म्हटलं मी? हे मोठा गमतीचा शब्द आहे. हा कोण? अरे आमचा बाबा कुठे गेला रे? हा तो काय बाबा खेळतोय खाली. अरे जरा बाबाला घेऊन या, धरून आणा नीट. म्हणजे लहान बाबालाही धरून आणायचं आणि या बाबालाही. याचा अर्थ असा की जी बाबापणाची वृत्ती होती ती गेली नाही. ऐका, थोडस विचार करा. म्हणून शेवटी म्हणतात बाबा, अरे बाबा, अरे बाबा ऐक, अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटली पहाट. अरे गुरुवचन आणि पहाट फुटते जीवनामध्ये. आणि इथेच आपल्या कीर्तनाची मुख्य मुद्दा आहे. आता माणसं असं म्हणतात की जीव आहे आणि देव आहे, हे मधले एजंट संत कशाला? गुरुची काय आवश्यकता आहे? नाही का? अहो गुरुची आवश्यकता आहे म्हणून तर आहे. काय म्हटलं मी? नाही का? जसं लग्न लागताना ब्राह्मण हा कोण आहे? आत्ताच मी तिथे सांगितलं गजाननाच्या पुढे. आमचं काम म्हटलं ब्राह्मणासारखं आहे. माळ पांडुरंगाची घालायची आम्ही, एवढाच आमचा संबंध. पण घालण्याकरता कोणीतरी लागतो हे सत्य आहे. घालण्याकरता अधिकारी पुरुष लागतो, ज्यांनी साधना केली आहे, ज्यांनी नामस्मरण केले, ज्याची तपश्चर्या घडलेली आहे, ज्याच्या मागे काही परंपरा आहे, अशा व्यक्तीकडून आपण माळ घालतो. पण माळ त्या व्यक्तीची नव्हे, माळ कोणाची? हो, अहो भटजीने हातात मंगळसूत्र दिलं म्हणजे भटजीचं नाही. आता काही काही वेळेला सध्या भटजीच नवरा होता हा भाग मी तारा. तो भटजीच म्हणतो माळ माझी. अरे तुझी कशी आली? तुझ्या जवळ जवळ होतात म्हणून घरातला भटजी तू आमच्या. तुझ्या जवळ मंगळसूत्र दिलं आणि सांगितलं वेळेला तुम्ही तेवढं पोच करा. तसं संतांचं गुरुचं काम एवढंच आहे की जीवाची आणि परमात्म्याची गाठ बांधून द्यायचं, त्यांना आशीर्वाद द्यावे की इथून पुढचा तुमचा जीवन सुखमय होईल, पावन होईल. काय अडचण आली तर आमच्याकडे या. काय म्हटलं मी? म्हणून लक्षात या की गुरु कशा करता. एकच सांगतो, नाथांची ओवी आहे, पृथ्वी निधाने भरली आहे
परी पायाळे विण प्राप्ती नव्हे. आत्मा स्वतः सिद्ध आहे, पण गुरुकृपाला आहे तैच प्राप्ती. भागवताची अतिशय उत्कृष्ट अशी ओवी आहे. पृथ्वी निधाने भरली आहे, परी पायाळे विण प्राप्ती नव्हे. एक दृष्टांत देतो म्हणजे हा ओवी कळेल. जसं आपली शेती असते, कुणाची 4 एकर, कुणाची 5 एकर, कुणाची 100 एकर, जे त्याच्या ऐपतीप्रमाणे त्याची शेती असते. आणि मग त्या शेतीमध्ये काय होतं, कालांतराने पिकं येत नाहीत, पाऊस येत नाही, पिकं येत नाहीत. मग आपल्याला असं वाटतं कुठेतरी विहीर खाणावी. मग विहीर खाण्याच्या वेळेला आपण काय करतो, एखादा पायाळ मनुष्य घेऊन येतो आणि मग तो पायाळ माणसाला आल्यानंतर त्याला सांगतात, तो म्हणतो उद्या घ्यायला मग सकाळी या. हा, कुठून शेती सुरू झाली, इथून. मग तो शेतीत पहिलं पाऊल टाकतो. मग असा एक वेढा काढतो, असा जरा शेतीला फिरतो, मग इकडे जात, मग एका जागेवर थांबतो. हा, इथे टिकाव मारा. हा, 20 फूट काळी माती, त्याच्यानंतर शाडू, त्याच्यानंतर रेती लागेल, आणि बघा 30 फुटावर असं दक्षिणेकडून अगदी नळ भरपूर मोठा लागेल, असं तो सांगतो. आणि योगायोग असं तसंच लागतं. एखाद्या फुटाचं कुठेतरी कमी जास्ती होतं, तसंच लागतं. ती माती तशीच लागते, शाडू तसाच लागतो, रेती तशीच लागते, आणि पाणी तसंच लागतं. मला असं आश्चर्य वाटलं की पिढी जात जमीन आमची, मालकी आमची, पाणी कळलं त्याला. नाही, काय कळलं तुम्हाला? जमीन कोणाची? आमची. मालकी कोणाची? आमची. 7-12चे उतरलं नाव कोणाचं? आमचं. जमीन कसतोय कोणी? आम्ही. आणि पाणी सांगायचं तसं देह आमचा, चालणं बोलणं खाणं आमचं. आमच्यातला देव दाखवावा संतांनी. विठ्ठला विठ्ठला. म्हणून अतिशय सुंदर ओवी आहे. आता अर्थ सांगितला, आता ओवी म्हणतो पुन्हा. पृथ्वी निधाने भरली आहे, परी पायाळे विण प्राप्ती नव्हे. अरे पृथ्वीमध्ये निधान भरलंय पण पायाळ लागतो. तसं आत्मा स्वतः सिद्ध आहे, पण गुरुकृपाला आहे तैच प्राप्ती. अरे याच्यावत प्राणी मात्रा ज्या ठिकाणी आत्मा आहे, आत्मसत्ता आहे, पण गुरुकृपेने कळते. माणसांचा आणि आत्म्याचा संबंध एका वेळेलाच येतो, त्यांच्या आत्म्याला शांती देण्यापुरता. का माणसं बघा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळो, नाही तर दुसरं एक सुपर फाईन आहे, त्यांच्या आत्म्याला म्हटलं तर बरं असतं, पण त्यांच्या मृतात्म्याला शांती मिळो. माझ्या अजून डोक्यात काही काही गोष्टी कळलेल्या नाहीत, त्यापैकी ही एक आहे, नाही का? हो, तुम्ही कोणालाही पत्र पाठवता ना, बघा ही माणसं एखाद्यात गेले की नाही, मग ते पत्र असतं, आपलं हे निदान झालंय, वाटून वाईट वाटलं, आम्ही आपली प्रार्थना करतो त्यांच्या मृतात्म्याला शांती मिळो. ज्या अर्थी आत्मा मेला त्या अर्थी शांत झाला की पुन्हा कशाला शांती तुमची पाहिजे? मेला की शांत झाला, नाही का? आत्मा मला माहितीये, पण मृत आत्मा मला माहित नाही. आत्मा शब्दाची व्याख्या वेदांतामध्ये अशी आहे, जो नित्य आहे, जो अखंड आहे, जो अविनाश आहे, जो आज्य आहे, जो अव्यय आहे, जो अनंग आहे, जो पेंदा आहे, जो निकवडा आहे, जो अचक्षु आहे, जो आचरणू आहे, अशी आत्म्याची व्याख्या आहे. मग आत्म्याची व्याख्या जर अशी आहे, जो आज्य आहे, अनंग आहे, पेंदा आहे, अविनाश आहे, अखंड आहे, नित्य आहे, मग नित्य आणि मृत कसा? मी एकाला विचारले, आत्मा मृत काय काय म्हणले? काय आमचे वडील लिहित होते म्हणून मी लिहू लागलो. लिहा म्हणून पुन्हा जर कधी लिहायचं असेल तर आत्म्याला लिहा, मृत आत्म्याला लिहू नका, घोटाळा कराल काहीतरी. अजून एक पुष्कळ घोटाळे आहेत. एखादा मोठा माणूस गेला की नाही, 2-3 पेपर घेऊन बघा, त्याच्यामध्ये एक मजा असते. एक लिहितात वैकुंठवासी झाले, दुसरे लिहितात स्वर्गवासी झाले, तिसरे लिहितात कैलासवासी झाले, आणि चौथा लिहितात ते हार्टफेलनी मेले. शेवटी मला असा प्रश्न पडला, एक मोठा मनुष्य गेला, मला असं वाटलं सगळेच आपण वर जाणार आहोत. तेव्हा म्हटलं आपल्यावर जेव्हा पाळी येईल तेव्हा यांना नेमकं कुठं शोधावं, म्हणून मी पेपर बघितला, ती पत्ता टिपून ठेवावा, नाही का? आता मला माणसं जेव्हा इथे भेटतात, महाराज तुम्ही मुंबईला राहता का? मुंबईला राहता. तुमचा पत्ता काय? केव्हा आलो तर येऊ. तसं आम्हालाही वाटतं केव्हा आलो तर. मग त्याच्यामध्ये कुठे वैकुंठवासी काय? मी 3 पेपरला एकदा फोन केला होता याच्याकरता. 3 पेपर माझ्या समोर होते. म्हटलं नक्की तुम्हाला माहिती आहे का कुठे गेले? मी पुष्कळ गमती करतो, त्याच्यापैकी हे एक होती. म्हटलं ते तुम्ही गेलं कारण म्हटलं व अमक्या पेपरनी कैलासवासी लिहिले, तुम्ही वैकुंठवासी, तुम्ही बातमीदार, तुम्हाला नीट कळायला पाहिजे, नाही तर वर जाऊन या.
उगीच आपली अर्धवट बातमी द्यायची आणि पेपरमध्ये छापायची, हे काही बरोबर नाही. कैलासवासी असेल तर नक्की सांगा कुठे गेले. काय याच्यातला काय कळलं का तुम्हाला? एक ठराविक साचा आहे, कैलासवासी नाही तर वैकुंठवासी, नाहीतर हार्टफेलनी मेले आणि सुपरफाईन हरिचरणी लीन झाले. म्हणजे नक्की काय झालं? मोठी घोटाळा आहे. आलं का लक्षात? म्हणून थोडस मला मजा वाटली. मृत आत्मा काय गेले. अरे बाबा कौतुक आहे मोठं जीवनाचं. आत्मा हा जर नित्य आहे, मग इथे काय म्हणतात? आत्मा स्वतः सिद्ध आहे. काय सुंदर लिहितायत नाथ बाबा. पण गुरुकृपाला आहे तैच प्राप्ती. जसं आपल्या शेतातलं पाणी पाया सांगतो, तसं आपल्या देहातला आत्मा संत दाखवतात. संत किती दयाळ आणि हाती दिधला गोपाळ. हाती दिधला गोपाळ. म्हणून संताकडे का जावं? गुरु का असावा? इथेच अभंगामध्ये आहे, गुरुवचने फुटली पहाट. पण एक आहे, गुरु पारमार्थिक मार्गदर्शन करण्याकरता लागतो. गुरु वाटाड आहे, गुरु मार्ग दाखवणार आहे. पण तुम्ही म्हणा आम्हाला एकट्याला जाता येणार नाही का? एकट्याला जाता येईल, पण आनंद लुटता येणार नाही. मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो. आम्ही भारत दर्शन करण्याकरता गेलो. 60-70 माणसं माझ्यावर होती. मग त्या फतेपूर सिक्रीला गेलो आणि गेल्यानंतर दारावर गाईड उभा होता. तर म्हणे सांगू का माहिती? त्याने आम्हाला 25 रुपये सांगितले. आई म्हटलं काय करायचंय? 25 रुपये बघायचे तर, आणि 25 रुपये काय करायचे? तितक्यात त्याला दुसरं गिऱ्हाईक भेटलं आणि तो आमच्या पुढे गेला आणि तो जे माहिती सांगू लागला, प्रत्येक दगड त्यांनी बोलका केला. मी म्हटलं इकडे ये, 50 घे, 50 घे. मग त्यांनी मला सांगितलं हा पंचमहाल कसा, इथे अकबर बादशाह कसा उभा राहत होता, इथे जिवंत आणि प्यादी कशी उभी करत होता. त्यांनी जिवंत चित्र जेव्हा माझ्या डोळ्यासमोर उभं केलं, तेव्हा मला वाटलं दगड बघण्याकरता जर गाईड लागतो तर जिवंत चैतन्याची ओळख करण्याकरता संत का नसावेत? काय म्हटलं मी? अरे दगडातून सुद्धा त्यांनी जेव्हा चित्र उभं केलं आणि असा तो सुंदर बोलत होता, आम्हाला आनंद वाटला. आम्हाला वाटलं 50 नाही आणखीन 50 गेले. कारण का? त्यांनी ज्या काळामध्ये फतेपूर सिक्री बांधली त्या काळामध्ये तो आम्हाला घेऊन गेला. तसं ज्या प्रतीतीतून आत्मसत्ता बघायची असते त्या प्रतीतीमध्ये संत नेऊन पोचवत असतात. म्हणून संत हे गाईड आहेत. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. एक अजून महत्वाचा सांगतो. गाईड हा शब्द गाईडलाही वापरला जातो. पुस्तकं छापतात ती छापून जे कळत नाही ते ऐकून कळतं. हे महत्वाचा भाग आहे. छापण्याने काय होतं? थोडस इकडे तिकडे म्हणजे स्थूल रूपाने माहिती कळते. तसं ज्ञानेश्वरी वाचण्याने माहिती बरीच जमा होते. पण शेवटी प्रतिती गम्य जर व्हायचं असेल तर सद्गुरु मुखातूनच ती यावं लागतं. हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. रामकृष्ण हरी मंत्र सर्वांना जरी ठाऊक असला तरी गुरुकडून का घ्यावा? याचा सिद्धांत असा आहे की रामकृष्ण हरी मंत्राची ज्याला अनुभूती आलेली आहे अशा दर्शनी पुरुषाकडून आणि तो मंत्र घ्यावा, म्हणजे तो फलद्रूप होतो. नारळ काय 2 रुपये टाकले की इथे मिळतो. मग गणपती फुडून का घ्यावा? काय म्हटलं मी? देवापुढे तुम्ही नारळ ठेवता, एरवी वाण्याकडे जाता तेव्हा बायका असा पदर बिदर करतात का? जेव्हा तो नारळ तुम्ही घेता, हो वाणी दादा नारळ आहे का? हा कसला तो द्या. नाही ना. आणि गणपतीकडे ना काय अगदी बायका पदर बिदर, आम्ही सुद्धा अगदी. कारण का? अरे या नारळात आणि या नारळात फरक. अरे हा नुसताच नारळ आहे ना, प्रसाद आहे. तसे एरवी घेतलं तर नुसतंच राम, कळलं का तुम्हाला? नुसतंच कृष्ण. आणि संत मुखातून घेतल्यानंतर तो रामकृष्ण हरी मंत्र खऱ्या अर्थाने अनुग्रह होतो. विठ्ठला विठ्ठला विठ्ठल. म्हणून शब्द कसा वापरलाय बघा. गुरु वचने फुटली पहाट. गुरु जास्ती सांगत नाही, एकच वचन. वारकरी संप्रदायाचं एक वचन जय जय रामकृष्ण हरी उघडा आहे. थोडस मंडळी लक्षात घ्या, उघडा मंत्र आहे हा. इथे झाकण्यासारखं काही नाही. एक मी तुम्हाला सांगतो, झाकण्यासारखं का नाही? तसं लुटताच येत नाही म्हणून झाकत नाहीत. काय म्हटलं मी? काही काही गोष्टी इतक्या परिपक्व असतात
की तसे कुणी लुटतं म्हणून लुटता येत नाहीत. लुटता कोणत्या येतात? अहो एखाद्या रस्त्यावर टिपाट ठेवले तिला घेऊन जाता येतं नाही का? अहो म्हणजे अवघड आहे. आता हे स्टेजच माझ्या सकट उचलायचं म्हटलं तर किती अवघड आहे. नाही नाही, इतकं सोपं नाही आहे, इतकं सोपं नाही. तसं जय जय रामकृष्ण हरी सारखा मंत्र सहज तसा उचलता येत नाही. साधनेने ती अक्षरं आपल्या ठिकाणी फलद्रूप होतात. म्हणून गुरुकडून आपण मंत्र घेतला, या शब्दाचा अर्थ सद्गुरूकडून तो आमच्याकडे आला आणि आता त्याची साधना सुरू झाली. पहिल्यांदाच कसं कळावं नाही का? लग्न झाल्यानंतर अरे मूल व्हायचंय, आई व्हायचंय, त्याचा अनुभव यायचाय, सुख दुःख कळायचीच आणि मग ती म्हणेल बरं का. मग आई जी नांदायला जाताना मुलीला सांगते ना, ती रडते तिच्या बरोबर, बाई सांभाळून बाई सांभाळून बर का, हा काय काळजी करू नकोस बर का, जरा कमी जास्ती झालं तरी असंच होतं पण पुढे चांगलं असतं बर का. ही जी तर रडते हे अनुभवाचे बोल आहेत. तिचे काय हे अनुभवाचे बोल आहेत. तसं संत जे रामकृष्णारी देतात तो अनुभवातून देतात. आम्ही आपलं पुस्तकात वाचलेला असतो. आणि म्हणून गुरुवचने शब्द फार सुंदर लिहिलाय नामदेवरायाने. म्हणून जीवनामध्ये आपल्याला आपली प्रतीती येण्याकरता सद्गुरूची आवश्यकताच आहे. एक नामदेवरायाचं उदाहरण सांगतो म्हणजे कळेल तुम्हाला. मला अशी आहे नामदेवरायाच्या बाबतीत, मी सांगितलं होतं पण थोडस तपशीलवार सांगतो. नामदेव महाराजांच्या बाबतीत असं घडलं, देव आधी गुरु नंतर. नाही कशी मजा आहे बघा. एरवी कसं असतं, गुरु आधी देव नंतर. नामदेवरायाच्या बाबतीत गुरु अगोदर आणि देव नंतर. पण याच्यातली एक मजा सांगतो. नामदेवरायाने देवाकरता देवळात जावं आणि जनाबाईला नामदेवराय गुरु भेटले होते म्हणून देवानी जनाबाई करता नामदेवरायच्या घरी यावं. मजा बघितली का काय ते? ही मोठी मजा आहे याच्यामध्ये, अतिशय मजा आहे नामदेवरायच्या चरित्रामध्ये. हो, जनाबाईनी रात्री इथे घरी बसावं, नामदेवरायाने देवळात जावं, देवापुढे भजन करावं. आणि एक महत्वाचा भाग सांगतो. नामदेवरायाचं भाग्य एवढं थोर, काय थोर भाग्य तुम्हाला सांगू, असं कुणाच्याच वाटलीला नाही बरं का. ज्ञानोबाराय असू दे, तुकोबाराय असू दे, नाथबाबा असू दे, ही सगळी दोघं एकमेक आपली मर्यादा राखून होते. ज्ञानोबाराया महावैष्णव मोठा बरं का, मोठा वैष्णव, त्यामुळे पांडुरंग सुद्धा जरा. आणि नामदेवरायाच्या बाबतीत कसं होतं, पुसी माझे मुख पितांबरे, फारच लढीवाळपणा. म्हणजे नामदेवरायाला भजन करून करून घाम यावा आणि मग देवानी जवळ यावं घाम पुसायला. आता आला वय, आता आला वय, थकलो मी, केवढा घाम. म्हणजे नामदेवरायाची सवय अशी होती, घाम आला तरी पुसायचा नाही. तुम्ही मुलाचं बघितलंय का कसं असतं, जसं ते लहान लेकरू असतं की नाही, रस्त्याने चालताना असं वधीच हाटत बसतं. काय हाटून एवढ्या करता बसतं की आईने उचलून घ्यावं, आईने प्रेमाने कोड कौतुक करावं. तसं नामदेवरायाने आणि देव पुसी माझे मुख पितांबरे, देवाने पुसा. आता आठवण झाली होय, दमलो की मी भजन करून करून, थकलो की मी, आणि देवाने उचलून घ्यावं. खरंच बाबा नामा तुझे पाय दुखले रे, पण नामा खरं सांगू तुझ्यासारखं भजन कोणालाच करता येत नाही, पण नामा गुरु कर बर का. हे शेवटी सांगावं नामा. आता काय गुरुचं महत्व आहे हे लक्षात घ्या. कारण गुरुमुखातून जो शब्द आपण बघा, या धर्मग्रंथ आहेत ना त्याला सुद्धा गुरुबाणी म्हणतात नाही का. गुरुग्रंथ साहेबाला काय म्हणतात, गुरुबाणी. कुणाची वाणी आहे, गुरुमुखातून जो शब्द बाहेर पडतो. तसं नामा हे सर्व बरोबर आहे, पण गुरु कर का. गुरुवचने फुटली पहाट. जेव्हा अनुग्रह झाला तेव्हा सर्व ठिकाणी पांडुरंगाचं दर्शन झालं. जे नामदेवरायाला वाटत होतं गुरु कुठे आहे, नामा म्हणे निकी सापडली सोय आणि न विसंबे पाय खेचराचे. म्हणून गुरुवचने फुटली पहाट. आता गुरुवचनाने विषय मोठा आहे गुरुचा, जास्ती काही सांगत नाही, अजून पुष्कळ भाग आहे. एकच अजून एक ओवी सांगतो. गुरु शब्दाचा अर्थ महाराजांनी भागवतात सांगितलं. मंत्र तंत्र उपदेशिती, घरोघरी गुरु आहे ताईती, पण शिष्या ते मिळवी सद्वस्तु ते, सद्गुरु त्या ते श्रीकृष्ण माणी. कुणाला सद्गुरु म्हणावं नाही का. ज्ञानोबाराय सद्गुरूचं वर्णन करताना म्हणाले, मदहृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेषात्या दुरु विवेकावरी. मग आता मला सांगा काय स्थान आहे. मंत्र तंत्र उपदेश करणारे गुरु रगड, त्या गुरुला तोटा नाही नाही का. मी काहीतरी सांगत असतो, घरामध्ये सुद्धा चिकार गुरु नाही का. जन्माला आलेल्या दिवसापासून शेवटी मरे तोपर्यंत गुरुच
हे माणसाच्या मागचे गुरु कधी संपत नाहीत. जन्माला आल्यानंतर गुरु असते ना, आई गुरु नाही का. अगदी प्रत्येक गोष्टीत बाळा असं करू नये, असं करू नये, असं बसू नये, तसं खाऊ नये, अंगावर सांडू नये, नीट बसावं, रस्त्याने नीट चालावं, हा ही चप्पल या पायात घाल, ती चप्पल त्या पायात घाल. कळलं तुम्हाला? किती गुरु. चप्पल खरडत चालू नकोस. कळलं? तुम्ही बाकी गुरुचं स्थान बघितलं. अहो किती गुरु. खोटं बोलू नये, अमकं करू नये, तमकं करू नये. मग वडील गुरु म्हणून त्यांच्या हस्ता मार खावा लागतो काय. मग शाळेत गेल्यानंतर प्रत्येक वर्गामध्ये कितीतरी गुरु नाही का. एका एका विषयाचे एक मास्तर, असे 7 8 9 गुरु. मग आता शाळेतून बाहेर पडे तोपर्यंत किती गुरु. कॉलेजमधले गेल्यानंतर किती गुरु. त्याच्या पुढचं आणखीन डिग्री शिक्षण घेतल्यानंतर किती गुरु. मग नोकरीला लागला, तिथे रजिस्टर कसं लिहावं, काय करावं, तिथे निराळे गुरु प्राप्त झाले, नोकरीतले गुरु. मग लग्न झालं, महागुरु घरामध्ये आला. बाकीचा गुरु वारी पुरतात असतो, त्याला चुकवता येतो, पण हा गुरु एकदा मागे लागलेला चुकवता येत नाही. काय हो बायको गुरुच की नाही कसं म्हणता. गुरु नाही म्हणता. सकाळी उठल्यापासून किती वेळा तरी तुम्हाला ती म्हणत असते, तुम्हाला काही कळत नाही. काय म्हटलं, काय कळतंय का नाही तुम्हाला. काय म्हणते ना बायको, तुम्हाला काही कळत नाही. कळत नाही. आता मला सांगा, कळत नाही म्हणजे तुम्ही शिष्य आणि ज्याला कळतं तो गुरु. अहो साधी सरळ व्याख्या आहे. ज्याला कळतं तो गुरु आणि कळत नाही तो. तुम्ही मध्ये मध्ये तोंड घालू नका, गप्पा मी बोलते. बघा तुम्ही बायका कशा बोलत असतात, मोठी हिंमत असते. तुम्ही कोणी नाही हो. तुमच्या तुम्हाला याच्यातलं ठाऊकच नाही. हा कानडा देशातला विषय आहे, तुमचा काय संबंध आहे याचा. आला का लक्षात. किती मोठी गंमत आहे बघा. बाई चटकन बोलून जात, तुम्ही का बसाव. आणि त्यातल्या त्यात एखादा बीर जर वाटणीचा असेल ना तर मोठी मजा असते. तुम्ही असं बोला. भोळसट स्वभाव तुमचा. भाऊ आले की पागळे. वाटणी बरोबर झाली पाहिजे. गुरु आणि मग तुम्ही बघा, सेटलमेंटला आलं की तो म्हणतो जरा आज जाऊन येतो, शेवटचा गुरुचा आशीर्वाद घेऊन येतो. बरोबर आहे का नाही. आता मला सांगा, माता बायको गुरु, भाऊ गुरु, शेजारी पाजारी गुरु, सिगरेट कशी ओढावी हे शिकवणारा, दारू कशी प्यावी हे शिकवणारा गुरु, गटारात लोळावं कसं हे शिकवणारा. त्याचा अनुभव असेलच की तुम्हाला, नाही का. माझ्याकडे कीर्तनाला सगळे येतात आणि आता हे उभ्या बाजारातली कथा आहे, काही प्रश्नच नाही. इथून तिथून रस्ता आहे, एखादा पिणारा सुद्धा ऐकायला उभा राहतोच. तसं न ऐकण्यासारखं काही नाही. काय असतं, ऐकणं हा कानाचा धर्म आहे आणि पुढचा ऐकणं हा तुमचा भाग आहे. म्हणून मी रोज सांगतो, माणसं ऐकतात पण ऐकत नाहीत. विठ्ठला विठ्ठला. हा हा हा. परमार्थ हा केवळ ऐकण्याकरता नसतो, तो ऐकण्याकरता असतो, नाही का. परमार्थ कशा करताय, नुसतं ऐकण्याकरता आहे का. अरे ऐकत तुम्ही नाही, ऐकतात कान. तुम्हाला कशाला ऐकायला पाहिजे. तुम्ही नाही म्हटलं, आता इथे आजूबाजूला मंडळी, एवढा मोठा लाऊडस्पीकर चालू आहे, शांत वेळ आहे, तुम्ही ऐकायचं नाही म्हटलं तरी तुमच्या कानावरून माझा शब्द आदळणार. पण उद्या हे ऐकायचं का नाही हे तुमच्या हातात आहे, नाही का. हा महत्वाचा भाग आहे. म्हणून ऐकणं कानाचा गुणधर्म आणि पुढचं ऐकणं हा तुमचा भाग आहे. म्हणून तुकाराम महाराज त्याच्याकरता म्हणले, तुका म्हणे मेलो सांगता सांगता. महाराजांचं लिहिणं मोठं गमतीचं असतं. मेलो म्हणाले, या समाजाला सांगून सांगून थकलो, पण आमचं कोणी ऐकायला तयार. आणि म्हणून गुरु. मग आता मला सांगा, परमार्थात गुरु, अमकात. आता व्यवहारातला एक आणखीन कितीतरी गुरु आहेत. पैसे कसे खावे हे शिकवणारा. बघा नोकरी लागल्यानंतर एखादा नवीन असतो की नाही, तो जरा बिचकतो, कारण काहीतरी थोडस चांगुलपणा शिल्लक असतो. तो म्हणतो, अरे घाबरतोस काय, आपणही असंच घाबरत होतो. आणि मग एकदा गुरुचा वरदास्त मिळाला की नाही, मग त्याला त्या खाण्याचं सुद्धा काही वाटत नाही, इतका बेडर होऊन जातो. मग त्याच्यातला गुरु. शेवटी एक अजून एक गुरु असतो, ती तिरडी बांधायची ना, त्याच्यात ते सद्गुरू असतात. तुम्ही जर काही जर स्पेशल बघितलं, ते जेव्हा बांधतात की नाही, तुम्ही बोलू नका काही, पण बघा, अवलोकन करा.
या 2-4 दिवसात चान्स आला तर मुद्दाम तिथे उभं राहून बघा. ते बघा ते बांधायचं मला बाजूला हो तुम्ही, तुम्हाला माहित नाही ते असं करायचं. मी म्हटलं आता कसा का होईना बांधून न्यायचं, तसं नाही, ते असंच तिडा आला पाहिजे. आणि त्याच्यात ते तुम्ही बघा इतके पुढाकार घेऊन ती माणसं करतात, असं पेटाव ते तसं चुकलं ठेवा. अरे म्हटलं आता झालं ना, देणं पेटून नाही. मग आता सांगा ती काडी कशी लावावी याच्यापर्यंत गुरु. मग मला असं वाटतं एवढे गुरु न सांगता करता एखादा जर केला वारकरी तर काय बिघडलं. एवढे गुरु करून घ्यायला तयार आहे, मग एक जर साधू संतांच्या परंपरेतला गुरु केला तर काय बिघडलं. हे गुरु सगळे नरकाला लिहिणार आहेत, एकच गुरु असा आहे की जो याच्यातून बाहेर काढेल. म्हणून महाराज म्हणतात गुरु वचने फुटली पाठ. जे सांगतायत अरे सगळेच आहेत, सगळे तुझं शोषण करणारे गुरु आहेत. जे जे कुणी भेटतील ते तुम्ही बघा. माणूस एखादा गेला ना, ते रडण्याची एक मोठी गमतीदार तराय असते. तुम्ही गेला आता आमचं कसं होईल. म्हणजे मी तुमच्या कोणाबद्दल सांगत नाही, पण तरा सांगतो. काय तुम्ही गेला आता आमचं कसं होईल. आता तो गेला त्याच्याबद्दल बोल की, तुम्ही गेला आमचं कसं होईल. म्हणजे त्याच्याकरता रडत नाहीत. नाही आता लक्षात आलं एवढा उशिरा. तुम्हाला काय वाटतं ते गेला म्हणून. बिलकुल नाही, आमचं कसं होईल. आता आम्ही कुणाकडे बघावं, आम्ही काय करावं. म्हणजे घरातला फुकट हमाल गेला न सांगता काम करणारा. नाही मंडळी, सत्य परिस्थितीचं हे दर्शन याच्यापेक्षा काही निराळं नाहीये. जरा डोकावून बघा नाही का. खरं प्रेम, खरी आस्था, अरे ते बोलत नसते, ते मुख अश्रू गाळत असते बर का. हे नुसतं प्रदर्शन असतं. क्षमा करा मला, कुणालाही कुणाचं दुःख नसतं. फक्त आपल्याला कमी पडलंय म्हणून माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी इष्टमित्र सज्जन सखे हे तव सुखाची मांडणी येथे कोणी सोडवेना एका सद्गुरु आतोनी. जे महाराज म्हणतायत अरे गुरु असेल तर बरोबर आहे. कोण कोणाला विचारतो. प्रत्येक जण आपापल्या स्वार्थाला टिकलेला आहे. प्रत्येकाला वाटतं आपलं आहे तसं चालावं काय. आणि आहे त्याच्यात बिघाड आला म्हणून दुःख आहे, तो गेला म्हणून नाही. तुम्ही बघा अहो आता जाणारच आहे, सगळे गेले. अहो ते कळतं हो, पण आमचं कसं. पुन्हा आलं का गणित. म्हणजे तो गेला हा भाग निराळा, किंवा ती गेली हा भाग निराळा. तोही रडतो तसाच. आता तू गेलीस आमचं कसं. दुसरी करा की. बायकाची तरी बाई पुष्कळवरी आहे, पुरुष महाड आमरट. मी तसं कोणाला सोडत नाही. निम्मा निम्मा समाज आहे, आपली वाटणी झालेली आहे. तुम्ही त्याची काळजी काही करू नका. महिलांना तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मातासारख्या तुम्ही मला, मी दोघांची खरडपट्टी काढतो, कारण मी मध्यस्थानावर आहे. तुम्ही बघा काही काही एखादी बायको गेली की नाही, त्याला तुम्ही विचारा कसं काय चाललंय. माझं काही नाही हो, पण पोरांची काळजी वाटते म्हणून मी पोरांच्या करता आई पाहिजे, मला नको कोणी लबाड. नंबर 1 चला बा. याला पोराबिरांची काही काळजी नाही, बायको याला पाहिजे. माझं काही नाही हो, माझं काय आता झालं गेलं, पण मला यांची काळजी वाटते. यांना आई कुठून आणू. मंडळी भाग असा आहे, सगळे स्वार्थी. काय हा बायकोचं दुःख नाही, बायको गेल्याबरोबर याच्या विचार मनात येतो आता कोणची आणावी. आणि मेवणी असेल तर बरीच. मी अतिशोक्ती करत नाही, पण माणसाची मनोवृत्ती ही आहे. कीर्तन याच्यातून बाहेर पडण्याकरता किती नीच वृत्ती आहे. काय अरे ज्याच्याकरता म्हणायचं असं, अरे काय आमची वृत्ती आहे. नाही मग सांगा की मी केलं म्हणून. मुलांच्या आड कशाला लढता. नाही का. एकच लक्षात घ्या. म्हणून महाराज म्हणाले माता पिता बंधू भगिनी कोणी न पवती निर्वाणी इष्टमित्र सज्जन सखे. एक सांगू का, स्वार्थी सगळे भेटतात, प्रेम करणारं कोणीच भेटत नाही. नामदेवराय म्हणाले खरा निरापेक्ष प्रेम एक सद्गुरू करतो. हे गोष्ट मध्ये मी वाचली. प्रेमाचं काय कौतुक आहे. एक भिकारी असा
रस्त्यात उभा होता. ऐकण्यासारखी गोष्ट. भिकारी रस्त्यात उभा होता आणि रस्त्यात उभा असल्या कारणाने एक सद्ग्रस्त रस्त्याने निघाला. त्यांनी हात, दादा दादा गरीबाला काहीतरी द्या. मनुष्य चांगला होता. त्यांनी खिशात हात घातला पॅन्ट मध्ये आणि हात घातल्यानंतर त्याला कळलं की आपल्या खिशात पाकिट नाही. त्याला तर आशा लागली खिशात तर पाकिट नाही. तुम्ही बघा, जा म्हटल्यावर भिकारी जातो. तुम्ही हातात खिशात हात घातला ना किंवा इकडे तिकडे बघितलं ना की तो थांबतो. ही एक, त्याचं काही चुकलं नाही. तो एवढं कळतं त्याला की आता हा मला देणार, म्हणून त्यांनी खिशात हात घातला आणि पाकिट तर खिशात नाही. मग त्यांनी काय केलं, त्या भिकाराजवळ गेला आणि त्याच्या हातात हात घेतला आणि म्हणे, बाबा क्षमा कर मला, तुझ्या अंगावर तसं निघून गेलो असतं तर मला वाईट वाटलं नसतं, पण खिशात हात घातला, माझं पाकिट घरी राहिलं, उद्या देईन बरं का. आणि एवढं म्हटल्यानंतर त्या भिकाऱ्याने हात धरला, असा छातीशी लावला, म्हणला, बाबा खरं सांगू, काही देऊ नका मला. मला भीक पुष्कळ मिळते पण हात कुणाचाच मिळाला नाही. मला भीक पुष्कळ मिळते, कुणी रुपया टाकला, कुणी 100 रुपये नोट, एखादा गाडीवाला निघाला तर 100ची नोट टाकतो, पण नोटा अशा टाकल्या, रुपये असे टाकले, एकही कोणी माझ्याजवळ आला नाही आणि माझा हातात हात घेतला नाही. माझा हातात हात घेतलेला पहिला पुरुष तू आहेस. आठवड्यातून एकदा ये आणि माझा हातात हात घे. काय कळलं तुम्हाला गोष्टीतून? किती महत्वाची गोष्ट आहे. काय? अरे म्हणाले पैसे देणारे भेटतील पण हातात हात घेणारा कोणीही भेटणार नाही, ही सत्य परिस्थिती आहे. तसं उपदेश करतील पण हातात हात घेणारा सद्गुरुनाथ आहे, गुरुनाथ आहे. संत मायबाप त्याच्याकरता आले. ज्ञानोबारायांनी सगळ्या समाजाचा हात हातात घेतला म्हणून समाज त्याला माऊली म्हणतोय. अरे 700 वर्ष झाली तरी आज हजारो उत्सव चालू आहे ठिकठिकाणी, हजारो माणसं पारायण करतायत. का? कोण ज्ञानोबाराय तुमचे? काय माऊलीचा तुमचा संबंध? संबंध काय सांगू, त्या माणसाचं नाव माहित नाही पण हाताचा स्पर्श माहिती आहे. त्या भिकाराला विचारलं नाव काय, म्हणला नावाशी माझा काही मतलब नाही आहे. हात हातात घेतला आणि त्या हातातून प्रेम बाहेर पडत होतं एवढंच कळलं. तसं माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवल्यानंतर त्यातलं प्रेम जाणवतं एवढंच आम्हाला कळलं. ती विद्वान आहे का, ती जाणती आहे का, ती लहान बाळाला कुठे कळतं माझी आई शिकलेली आहे का? आणि मूल शिकलेली आहे म्हणून प्रेम करत नाही. त्या आईच्या नजरेतून स्पर्शातून जो अलौकिक प्रेमाचा स्पर्श आहे तो जाणवतो, त्याच्याकरता प्रेम आहे. आणि म्हणून महाराज म्हणले गुरुवचने, गुरु काय करतो? गुरु हा धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळेना. नाही का? ज्ञानोबारायांनी कितीतरी अभंग केलेत. श्री गुरु सारिखा असता पाठीराखा, इतरांची लेखा कोण करी, राजे आची कांता काय भीक मागे आणि मनाची आजोगे सिद्धी पावे. अरे राजाची कांता जसं भीक मागत नाही तसं सद्गुरूची कृपा ज्याला झाली, अरे त्याचं जीवन परिपूर्ण झालं म्हणून गुरुवचने फुटली. आणि ज्ञानोबारायाची जर ज्ञानेश्वरी काढून बघितली, पावलो पावलेला गुरुचं स्मरण आहे. सुरुवातीचं बघा माझा हृदय सद्गुरू, मग बघा पुढचे बघा, 9वा बघा, 12वा बघा, 14वा बघा, 13वा बघा, ठिकठिकाणी बघा, जिथे बघावं तितकं सद्गुरूची स्तुती आहे. मी म्हटलं महाराज एवढी सद्गुरूची स्तुती करण्याची आवश्यकता काय आहे? ते म्हणले हे सद्गुरू कृपेतून फलद्रूप झालं. एक मी तुम्हाला सांगतो, ज्ञान तुम्ही तुमच्या शक्तीवर, तुमच्या सामर्थ्यावर मिळवू शकता, पण त्या ज्ञानाची अनुभूती जर यायची असेल तर त्याच्याकरता सद्गुरूची आवश्यकता आहे. काय म्हटलं मी? ज्ञान जर फलद्रूप व्हायचं असेल, एक दृष्टांत देतो म्हणजे कळेल. कर्णाजवळ ज्ञान होतं पण शेवटला विद्या फलद्रूप झाली नाही. कारण का? सद्गुरूचा आशीर्वाद नव्हता. हीच उणीव होती कर्णात. तुम्हाला दिसेल हरला का? ते म्हणाले अरे विद्या घेतलीस, चोरून घेतलीस, मला फसवलंच. क्षत्रिय म्हणून नावलौकिक मिळवशील पण कर्णा शेवटला तुझी विद्या फलद्रूप होणार नाही. तसं लक्षात घ्या. पुष्कळ अभंग आपण पाठ करू, पुष्कळ ज्ञानेश्वरी पाठ करू, पुष्कळ वाचन करू, पण गुरुकृपेशिवाय परमार्थ फलद्रूप होत नाही, तितकंच सत्य आहे. माझ्या जीवनातला हा अनुभव आहे. माझ्या जीवनातला हा अनुभव आहे. तुम्ही म्हणाल बाबा महाराज तुमच्याजवळ काय आहे? अरे माझ्याजवळ गुरुकृपेशिवाय दुसरं काहीच नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. हो, ही सद्गुरु दादा महाराजांची कृपा आहे, माऊलीची कृपा आहे, नाथबाबांची कृपा आहे. दुसरं काय आहे आमच्या जवळ? नाही का? अहो माणसं स्वकर्तृत्व फार थोडं असतं. काय म्हटलं मी? स्वकर्तृत्व फार थोडं असतं. सगळेच कर्तृत्व करायला निघालेत, कुठे यश मिळतं?
नाही का? सगळेच कर्तृत्व करायला निघालेत, कुठे यश मिळतं? सगळे हातात लेखणी देतात, पण किती जणांच्या हातात प्रसाद आहे? नाही का? हो, अरे गायन सगळेच गातात, काय पण किती जणांच्या गळ्यामध्ये आवाज आहे की जो आवाज ऐकल्यानंतर माणसाचं मन तृप्त होईल? ते होण्याकरता स्पर्श पाहिजे. मगाशीच मी म्हटलं, दृष्टांत कोणाला तरी देत होतो. सगळी वायरची फिटिंग झाली, 5,000चा झुंबर लावला. आम्ही आपले जाऊन हॉलमध्ये बसलो. का म्हटलं झुंबर विंबर फार चांगला लावला, आमचं चांगलं लावलं. बटन दाबा की, म्हणले कनेक्शन नाही. दृष्टांत कळला? झुंबर 5,000चा, 50 बटणं लावलेली, इथे झुंबर, इथे झुंबर, इथे झुंबर, इथे लाईट, इथे पंखे, इथे एअर कंडिशन, सगळं सज्ज आहे, पण कनेक्शन नाही. तसं ह्या ज्ञान्यांचं असतं. काय म्हटलं मी? हॉल सजलेला आहे पण कनेक्शन नाही. आणि एकाकडे काहीच झुंबर नव्हतं, एक आपलं 25 कॅन्डलचं होतं, पण पेटलेलं होतं. काय म्हटलं मी? 25 कॅन्डलचं होतं पण पेटलेलं होतं, त्याच्यामध्ये प्रकाश होता. हा 5,000चा होतं पण कनेक्शन नाही. कनेक्शन हाच प्रसाद आहे, हाच प्रसाद आहे, हा सद्गुरूचा अनुग्रह आहे. म्हणून तुम्ही म्हणाल, अरे अनुग्रह म्हणजे काय? हे कनेक्शन, हे नुसते लागलेले ग्लोब आहेत, नुसतं जोडल्याबरोबर लखलखाट. अरे कसं रे आलं? नाही म्हणले, जोडलं, तिथे जोडलं, आणि जोडल्यानंतर अरे मग काय कनेक्शन. आणि अजून एक सांगतो, अजून एक दृष्टांत देतो म्हणजे कळेल. हे सद्गुरू कसे आहेत? मला वाटते लहानशा फ्यूज सारखे आहेत. ती फ्यूज सुद्धा मोठी गमतीची असते. लहानशी तार असते पण सांधा असतो. तसं सद्गुरू लहानशी तार आहे पण जीवामधला आणि परमात्मा मधला सांधा आहे. काय म्हटलं मी? फ्यूज कशी आहे? किती आहे? फ्यूजची किंमत काय? अहो एवढी वायर. मग ती बघा उडते बरं का कधी कधी. महत्व कळलं का तुम्हाला? अहो देवा इतका काही सद्गुरू मोठा नसतो, फारच लहान. देव परमात्मा विश्वव्यापक आहे, सद्गुरू किती लहान, लहानशी फ्यूज. मोठी मजा आहे बघा त्याच्यामध्ये. अहो का काय गेलं? फ्यूज उडली, असं होय. आणि मग ती तार लावली की लख प्रकाश. का? हे वरच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह यातलं मधलं कनेक्शन आहे ते. काय ते मुद्दाम असावं लागतं, लोड आलं तर सबंध जळू नये. काय म्हटलं मी? अरे सद्गुरू सगळा भार आपला घेतात. हा, सद्गुरू जीवाचा भार घेतात, जीवाला दुःख येऊन देत नाहीत. आलं तर ते सहन करतात. काय आलं तर ते सहन करतात. अरे आपण उडलो तर उडलोच, सद्गुरू उडले तर उडले नाहीत, बंडल शिल्लक आहे. काय म्हटलं मी? बंडल शिल्लक आहे, फ्यूज वायर शिल्लक आहे. त्यांच्याजवळ प्रतीती आहे, साक्षात्कार आहे, अनुभूती आहे. आपल्याजवळ काय आहे? नाही का? एक मी तुम्हाला सांगतो, ज्ञानोबारावर जेवढी एका आयुष्यात दुःख आली तेवढी जर तुमच्यावर आली तर तुमचं काय होईल? उडलं नाही, शिल्लक आहे. परमार्थ शिल्लक आहे, तपश्चर्या शिल्लक आहे. अरे आमची काय आहे? आम्ही काय वायरमॅन आहोत का? नुसती एवढी ती आहे ती सुद्धा माहित नाही. तसं परमात्मा हे सुद्धा कळत नाही, सत्ता ही कळत नाही. मग ती कळण्याकरता कोण लागतं? म्हणून महाराज म्हणले, बाबा गुरुवचने फुटली पहाट. अरे सद्गुरूच्या कृपेने. आणि जेव्हा हे घडत जातं, मला एक दृष्टांत सांगतो. नाही, सद्गुरु कृपेने काय घडतं? एक मोठ्यातलं मोठं उदाहरण म्हणजे वाल्याकोळी. किती ट्रान्सफर सीन आहे नाही का? वाल्या जर बघितला तर इतका दुष्ट दुराचारी, त्या वाल्या कोळ्या इतका दुष्ट दुराचारी तुम्हाला जगात सापडणार नाही. किती माणसं मारली म्हटलं तर 7 रांजण भरून होते. एक माणूस मारला की एक बारका खडा टाकावा, असे 7 रांजण. आणि कोण झाला? वाल्मिक ऋषी. काय मजा आहे नाही? हे कसं काय जमतं? माणसं मला म्हणतात, आम्हाला काही कळेल का, काही भेटेल का? म्हटलं वाल्या इतकं तर वाईट नाहीस ना. अरे वाल्याने जेवढी माणसं मारली तेवढी तू ढेकणं सुद्धा मारली नाहीस, कशाला घाबरतोस? नाही, वाल्याने जेवढी माणसं मारली तेवढी तुम्ही ढेकणं तरी मारलीत का कुणी? नाही ना. हा, आमच्यासारखा माणूस असं खिडकीतून ढेकण बाहेर टाकून देतो. कळलं तुम्हाला? उगीच कशाला हत्या? अवघे ब्रह्मरूप नाही का? हो, आता मला सांगा, एवढी जर तुझ्या चित्तामध्ये काळजी आहे, मग त्यांनी एवढं मारून पण नारदांना वाटलं. एक मोठं वैशिष्ट्य आहे बघा. पण एक आहे ह्या वाल्यासारखी. आणि एक तुम्हाला सांगू का, एक वरचं टोक असावं नाही तर खालचं असावं. हे मधले जे दोडके असतात ना, तेच लवकर उद्धार होत नाही. नाही कळलं तुम्हाला? एक दृष्टांत देऊ का? हे कसं असतं, हे जर इकडे नाही जर इकडे नाही. ते घड्याळाचा आमच्या घरात एक पेंडुलम असतं, एक जुनं घड्याळ आहे आमच्या घरात.
ते आताचे ते तुम्हाला बघायला मिळायचं नाही. आता ते पेंडुलम नसतोच, ते इलेक्ट्रॉनिकचे घड्याळ आले. पूर्वीचं कसं असतं, ते असे पेंडुलम खाली मोठा, इकडे जायचं आणि इकडे जायचं, इकडे जायचं आणि इकडे जायचं, आणि त्याच्यावर ते सेकंड चालायचं, सेकंड असा चालायचं. तर ते एकदा मी असं बसलो, ते असं जात होतं. मी म्हटलं काय रे, म्हटलं बाबा तुझं काय चाललंय? म्हणले दिसत नाही का तुला, इकडे जातोय इकडे जातोय. म्हटलं तू इकडे जातोस इकडे जातोस असंच वाऱ्या करतोयस, पण तुला कळते का वर किती वाजलं? नाही कळलं तुला. आयुष्य गेलं इकडून इकडे इकडून इकडे, बरं का? हा, तसं आयुष्यावर ठोके चाललेत हृदयात, पण किती वाजलं, कुणामुळे वाजलं, किती वाजलं हे त्या पेंडुलमला कळत नाही. हेच तर मोठी गंमत आहे. त्याला माहिती इकडे जातं इकडे जातं, इकडे जातं इकडे जातं, इकडून इकडे इकडून इकडे. वाजले किती? तो म्हणला वर काय कुणाला माहित, किती वाजले कुणाला माहित. तसं आयुष्य चाललंय. प्रभू आहे का नाही माहित नाही, ईश्वरी सत्ता आहे का नाही ठाऊक नाही, कशाचाच काही पत्ता नाही. अरे त्याच्याकरता सद्गुरू भेटावा लागतो, संत मायबाप. तसं वाल्याचं आयुष्य चाललं होतं, कशाचा पत्ता नाही. माणसं मारत होता. आमच्या नारदांना वाटलं याचा उद्धार करावा. आले एक दिवस असे मोक्यावर आले, आल्याबरोबर उभे राहिले. तिथे उभे राहिल्याबरोबर ह्यांनी उडी टाकली. ए म्हणले थांब. उडी टाकला. अरे म्हणले हे जो पळत असेल त्याला थांब म्हण. मी पळतच नाही, तुझ्याकरता चालू आहे. आणि एवढं म्हटल्यानंतर घाबरला, जरा थोडासा घाबरला, मोठा चकित झाला. का चकित झाला माहितीये का? त्याला दोन जाती माहिती होत्या, तिसरी जात माहित नव्हती. पहिली जात घाबरणारी, दुसरी प्रतिकार करणारी, आणि तिसरी जी होती ही माहित नव्हती. हे प्रतिकार करत नाहीत, पळून जात नाहीत, हसतायत. मृत्यूच्या टायमाला हसणारे फार थोडे, कळलं का तुम्हाला? पापाची आठवण होऊन रडणारेच जास्ती. अवघड आहे. बघा तुम्ही, तुमच्या समोर जर तुमचा काळ उभा राहिला ना, तर त्याच्याकडे बघून तुम्हाला हसू आलं पाहिजे. असं जीवन जगायला पाहिजे. काळ करी सलाम, कळी काळाच्या माथा देऊ पाय, हे जे तुकाराम महाराज म्हणतात. मरण माझे मरून गेले, मजला केले अमर. अरे मरण मधून गेलं, कुणाला घाबरतो? यमाची भीती कुणाला? नरकात जाणाराला, ज्यांनी पाप केला असेल त्याला. अरे आयुष्यभर जर पंढरीची वारी करतोस, प्रभूचं नामस्मरण करतोस, ज्ञानेश्वरी वाचतोस, घाबरतोस कशाला? घाबरायचं कारण नाही. म्हणून मला कधी भीतीच वाटत नाही आयुष्यात. तसं कुणालाच घाबरलो नाही. काय घाबरायचं कारण आहे? अंतःकरण जर निर्मळ असेल तर घाबरायचं कारणच नाही, नाही का? अंतःकरणामध्ये आपल्या जर वीक पॉइंट असेल कुठे, तर मनुष्य घाबरतो. हे लक्षात घ्या. आणि नारद कशाला घाबरतात? आणि आयुष्यात पहिल्यांदा भीती वाटली वाल्याला. अरे म्हणाले ज्या अर्थी हा पळत नाही, प्रतिकार करत नाही, हसतोय, त्या अर्थी याच्याजवळ काहीतरी विद्या असली पाहिजे. आणि नारद जवळ गेले आणि म्हणाले वाल्या एक प्रश्न विचारतो. अरे म्हणाले मला मार तू, तुझ्या मारण्याबद्दल काही नाही. तुला कळत नाही का ज्या अर्थी मी तुझ्या समोर उभा राहिलो त्या अर्थी मरणाची माझी तयारी आहे. अरे जो भीतो ना त्याला मारण्यात मजा आहे, जो भीत नाही त्याला मारण्यात सुद्धा मजा नसते. काय कळलं? हे लक्षात आलं का तुमच्या? काय म्हटलं मी? मारल्यानंतर जे ओरडतात ना त्यांना पोलीस जास्ती मारतात. जे ओरडत नाहीत ना त्यांना मारतच नाहीत, कारण मजा नसते. हे वर्म आहे बघा. तुम्ही कधी जर बघितलं असेल ना, हे मारतोय ते कितीतरी मारलं तर याचा हात सुचतो, पण तो असा बेरड सारखा उभा राहतो. मग त्याला वाटतं याच्यात मारण्यात मजा नाही, समोर जाऊन मग याला जोर येतो. हे एक केव्हाही तत्व आहे बघा. तसं नारद घाबरतच नाहीत. मग घाबरण्यात तरी मजा काय? कुणाला भीती दाखवायची, कुणाला घाबरवायचं? आणि बघितलं, नजरेला नजर लावली. अरे म्हणे मार, माझं जर मरण तुझ्या हातून असेल तर तूही चुकू शकत नाहीस, तर मी कशाला चुकू? माझं बोलणं कळलं? काय म्हणले? माझं मरण जर तुझ्या हातून असेल वाल्या, तर तू चुकू शकत नाहीस, तर मी कशाला चुकू? बघू काय होतं ते. पण एका प्रश्नाचं उत्तर दे. ज्यांच्या करता हे तू करतोयस पाप, ते तुझ्या पापाचे वाटेकरी आहेत. म्हणून सध्या विचार करा, त्या काळामध्ये एकच वाल्या कोळी होता, आता खूप झाले. काय वाल्या त्याच्या हद्दीत गेल्याला लुटत होता, आम्ही सगळ्या समाजाला लुटतोय बरं का. फक्त वाल्या निर्भीड तरी होता, कुऱ्हाड तरी घेत होता. आमच्या हातात लेखणी आहे, पण उपयोग आहे कुऱ्हाडीचाच, नाही का. म्हणून मला रोज वाटतं एक काळ असा होता, पुराणात
वाल्या होता. आजकाल सगळे वालेच झाले. आम्हालाच वाली कोणी राहिला नाही बरं का. बहुजन समाजाला कोणी वालीच राहिला नाही अशी अवस्था झाली बरं का. आणि जेव्हा वाल्या कोळी आणि जवळ घेतला, पाठीवून हात फिरवला, सांग म्हणे वाल्या, नारदाला आयुष्यात झालेला चांगला स्पर्श होता तो. काय म्हटलं मी? तसं संत जेव्हा आपल्याला अनुग्रह देतात तेव्हा खऱ्या अर्थाने भगवंताचा स्पर्श झाला असा त्याच्यातला अर्थ आहे. असा त्याच्यातला अर्थ आहे. हो अहो मी निर्गुणत्वे ब्रह्मपूर्ण, साधू चालते बोलते ब्रह्मदान, तयासी रिघालिया शरण जन्म मरण बाधेना. जन्म मरण बाधेना. अरे संताला शरण गेल्यानंतर जन्म मरण बाधत नाही, हा त्याच्यातला मूलभूत फरक आहे. अरे म्हणे वाल्या, बायको करता पोरा करता सगळं एवढं पाप करतो, ते तुझ्या पापाला वाटेकरी आहेत का? म्हणून मंडळी पाप करताना विचार करा थोडासा. आपल्या घरात लक्ष्मी असावी, पैसा नसावा. घरामध्ये पैसा नसावा, लक्ष्मी असावी. तुम्ही म्हणाल पैसा आणि लक्ष्मी फरक काय? समोरच्या दाराने वाजत गाजत येते ती लक्ष्मी आणि मागच्या दाराने लपत छपत येतो तो पैसा. टेबला भरून घेतली का ती लक्ष्मी आणि खालून चोरून तो पैसा. जे जवळ असताना छाती फुगून उभी राहते ती लक्ष्मी आणि असताना पैसा. कळलं का तुम्हाला? लक्ष्मी सुखच देते, पैसा कधीही सुख देत नाही हा सिद्धांत आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर 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 माऊली महाराज ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. महाराज